कारण बिग बॉस कधीच बघितलं नव्हतं. हिंदी पण कधीच बघितलं नव्हतं. आणि पहिलं जेव्हा मराठी बिग बॉस जेव्हा येणार होतं, तेव्हा मी ॲक्चुअली मला नक्की काय घडतं तर मी काहीच बघितलं नव्हतं. आणि त्यामुळे खरं तर मला थोडासा परफोरेटेड इयरड्रम्सचा त्रास झालेला. सो असं करून मला त्या प्रोजेक्टमधनं स्किप करण्यात आलं. हाय हॅलो नमस्कार. मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कामध्ये. आणि आज आपल्या बरोबर आहे एक अशी गोड अभिनेत्री, तिने जस्ट एक वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलाय. मीरा जोशी. मीरा जोशी, स्वागत आहे तुझं मराठी चस्कामध्ये. थँक सो मच. थँक्स अ लॉट फॉर इन्व्हायटिंग मी. मीरा, तू आता जस्ट एक वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलायस, काय सांगशील खरं त्याबद्दल? खूप हॅपी आहे मी. ऑब्व्हियसली वर्ल्ड रेकॉर्ड करायची संधी मिळाली आणि त्यातून ओव्हरऑल अभिनेत्रींपैकी मी पहिली अभिनेत्री आहे तो मान मला मिळाला. त्याच्याबद्दल खूप आनंद आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट मला तुंगनाथ टेम्पलला बऱ्याच वर्षांपासून जायची खूप इच्छा होती. तर ते एक माझं स्वप्न पूर्ण झालं. टू डू लिस्ट मधलं ती एक गोष्ट पूर्ण झाली, याच्याबद्दल आनंद आहे. तू वर्ल्ड रेकॉर्ड सेट करायच्या आधी काही विचार केला होतास की असं करायचंय आपल्याला, तिथे जाऊन डान्स करायचंय? मग काय ठरवलेलंस का? खरं तर मी परफॉर्म करताना सुद्धा मला माहिती नव्हतं की वर्ल्ड रेकॉर्ड होतोय हा. थोडीशी बॅक स्टोरी सांगते मी. सुरुवात अशी झाली की लॉकडाऊनला जेव्हा बरीच लोक इंडस्ट्रीमधली काय काय वेगवेगळे एंटरटेनमेंट गिग्स करायचा प्रयत्न करत होते. तर तेव्हा 5 अभिनेत्री म्हणून असा मी एक डान्स अंताक्षरी करणार होतो. तर ज्याचा पार्ट असणार होते आणि त्याच्यात मी 40-40 सेकंडचे डान्स व्हिडिओज सगळेजण रेकॉर्ड करणार होतो. आणि ते मग क्लब करून आम्ही मग युट्यूबवर पोस्ट करणार होतो. सो मी तेव्हा मांगूरनगरला राहायचे आणि बऱ्यापैकी आर्ट सोसायटी असल्यामुळे माझ्या खालचा जो एरिया होता तो बऱ्यापैकी रिकामा होता. सो मग मी विचार केला की मी तेव्हा मांगूरनगरला राहायचे आणि बऱ्यापैकी खालीची सोसायटी जी होती तर बऱ्यापैकी रिकामी असायची, ती रस्ते रिकामे असायचे तेव्हा लॉकडाऊनच्या काळात. सो मी माझा व्हिडिओ खाली जाऊन रेकॉर्ड केलेला. आणि जेव्हा क्लब करायची वेळ आली तेव्हा बाकीच्या अभिनेत्रींचं असं म्हणणं पडलं की आम्ही सगळ्यांनी घरीच रेकॉर्ड केले व्हिडिओज, तुझ्या एकटीचा वेगळा दिसतोय. सो आपण तुझं काढूनच टाकूया व्हिडिओ. सो असं करून मला त्या प्रोजेक्टमधनं स्किप करण्यात आलं. सो मग मी मेहनत घेतलेली ऑब्व्हियसली रेकॉर्ड करायची, तर म्हटलं मग मी इंडिव्हिज्युअली पोस्ट करते माझा व्हिडिओ माझ्या सोशल मीडियावर. आणि तेव्हा तो काटा लगा नावाचा एक व्हिडिओ मी तेव्हा पोस्ट केलेला माझ्या Instagram आणि YouTube चॅनलवर. तर त्याला बऱ्यापैकी एंगेजमेंट मिळाली आणि तेव्हा माझ्या मनात आलं की आपण रेग्युलरली ते डान्स रील्स करायला पाहिजे. सो तेव्हा मग माझी सुरुवात झाली डान्स रील्स बनवण्याची आणि सुरुवातीला मी काही घरी रेकॉर्ड केले, घरातल्या एरियात रेकॉर्ड केले. आणि नंतर मग जेव्हा लॉकडाऊन ओपन झालं तर मला ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे. आणि तेव्हा मग मी कसला ट्रॅव्हल करायला गेलेले. सो ट्रॅव्हल करताना मग माझ्या असं मनात आलं की आपण ट्रॅव्हलिंग आणि डान्स हे दोन्ही क्लब करू शकतो. तर तेव्हा मी ज्या ठिकाणी ट्रॅव्हल करायचे तर तिथे मी रील्स करून रेकॉर्ड करून पोस्ट करायला सुरुवात केली. सो माझा छय्या जो ट्रेनमधला व्हिडिओ होता तो पण खूप व्हायरल झाला. सो लोकांचं प्रोत्साहन मिळतं हे कळल्यावर मग मी विचार केला की आता नेक्स्ट टाइम उत्तराखंडला जाईन तेव्हा पण मी काहीतरी डान्स रील रेकॉर्ड करेन. सो एवढंच मनात होतं की आपण तिकडे जाऊन तुंगनाथ टेम्पलला काहीतरी परफॉर्म करायचं आणि रील बनवायची, एवढंच मनात होतं. पण जेव्हा मी रील बनवून खाली आलो तर तेव्हा मी गुगल केलं की कोणी अजून परफॉर्म केलंय का? तर तेव्हा मला कळलं की कुणीच परफॉर्म केलेलं नाहीये. सो मग मिस्टर आनंद बनसोडे जे एव्हरेस्टवीर आहेत, तर मी त्यांच्या मदतीने मग रेकॉर्डसाठी अप्लाय केलं. आणि रेकॉर्डमधनं अप्रुव्हल मिळालं 24 मार्चला आणि इट वॉज डन. तर काय एक्सपिरियन्स होता? तू तिथे गेलीस आणि डान्स केलास. पण डान्सच्या आधी तू ठरवलेलंस का हे असंच करायचंय, हे असंच कॅमेरा सेटिंग असणार आहे, काय ठरवलेलंस काय म्हणजे? नाही, एवढं असं काही डिटेलमध्ये ठरवलं नव्हतं. पण बेसिकली मी ट्रेक्स रेग्युलरली करत होते त्याच्या आधी. कारण तुंगनाथ टेम्पल हे 11,385 फीटवरच्या उंचीवर आहे. सो एवढा स्टॅमिना वर जाऊन परफॉर्म करण्याचा किंवा वर ट्रेक करत जाण्याचा स्टॅमिना पुरायला पाहिजे. सो बऱ्यापैकी मी फिजिकली फिट असणं गरजेचं होतं आणि त्यासाठी मी रेग्युलरली आधी ट्रेक्स करत होते. सो हरिश्चंद्रगड त्याच्या आधी मी ट्रेक केलेला. तिथे पण एक वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं लॉंगेस्ट इंडियन फ्लॅग होइस्टिंगचं. तर ते झाल्यानंतर अजून बाकी रनिंग सुरू होतं, माझं वॉकिंग सुरू होतं रेग्युलरली. आणि 16 मार्चला पहाटे मी 3 वाजता ट्रेक करायला सुरुवात केली. आणि पहाटे साधारण 6:30 वाजता आम्ही चंद्रशिलाला पोहोचलो. चंद्रशिला समिट आहे तिकडे. तुंगनाथ खाली येतं आणि चंद्रशिला वर येतं. सो आम्ही चंद्रशिलाला पोहोचलो, ते काहीतरी 12,500 फीटवर काहीतरी आहे चंद्रशिला. सो आम्ही तिकडे समिट केलं. तिकडे हिमालयाज, त्याच्यात चौखंबा, त्रिशूल हे सगळे तिकडे व्ह्यूज आम्ही बघितले. आणि तिकडे 2-3 रील्स मी रेकॉर्ड केले आणि मग मी खाली डिसेंड केलं तुंगनाथ टेम्पलला.
आणि युजली तुंगनाथ टेम्पलला बऱ्यापैकी स्नो असतो, ते स्नोने कव्हर्ड असतं. पण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा लकीली तिकडे स्नो नव्हता. सो आय टूक दी अपॉर्च्युनिटी की आपण आता परफॉर्म करूया. आणि मग तिकडे मी डान्स रेकॉर्ड केलं आणि मग मी खाली आलो आणि तेव्हा मग हे सगळं घडलं की अरे अजून कोणी परफॉर्म केलं नाही तर वी शुड अप्लाय फॉर रेकॉर्ड्स आणि दॅट्स हाऊ इट हॅपन्ड. ओके. तर तू आता ह्याची बॅक स्टोरी सांगितलीस. त्यात तू असं म्हणालीस की तुला एका अंताक्षरीच्या डान्स परफॉर्मन्स मधून काढण्यात आलं. तर बरोबर. या गोष्टीमुळे तुला एक पुशअप मिळालं का की करूया काहीतरी वेगळं करून दाखवूया? फ्रँकली स्पीकिंग तेव्हा मला असं वाईट वाटलं की मी पण मेहनत घेतली तेवढीच बाकीच्यांच्या जेवढी बाकी फ्रँकली स्पीकिंग मला तेव्हा वाईट वाटलं की मी पण बाकीच्यांच्या एवढी मेहनत घेतली होती. सो मग माझा डान्स स्किप करण्यात आला. पण मग जेव्हा मी इंडिव्हिज्युअली पोस्ट केलं तेव्हा मला वाटलं की ठीक आहे लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि दॅट ऍक्च्युअली हेल्प मी. खरं तर ती ती जी गोष्ट घडली तर त्याच्यामुळे खरं तर चांगलंच झालं असं मला वाटतं. सो म्हणजे माझा या गोष्टीवर खूप विश्वास आहे की जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. सो जे काही त्यावेळी घडलं डान्स अंताक्षरीच्या वेळी तर ते चांगल्यासाठीच घडलं असं मला वाटतंय. आणि ते घडलं नसतं तर कदाचित एवढं पुढे पुढे रील्स मी केले नसते मे बी किंवा लोकांच्या सपोर्टमुळे हे सगळं घडू शकलं. जर लोकांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिलं नसतं मला रील्सला अप्रिशिएट केलं नसतं तर कदाचित मी पुढे रील्स रेकॉर्ड केले नसते तेवढे आणि हे सगळं घडून आलं नसतं. So असं बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. तर अजून काही तू अजून ध्येय ठरवली आहेस का? कारण एक वर्ल्ड रेकॉर्ड सेट झालाय. ह्याच्या पुढे अजून काय ठरवलंयस? फ्रँकली स्पीकिंग आता तरी काही ठरवलं नाहीये मी. सध्या जे हे सगळं सुरू आहे ते मी एन्जॉय करतेय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका अल्टिट्यूडवर गेल्यावर जास्त वेळ राहायचं नसतं. साधारण मी ट्रेकरचे समिटवर गेल्यावर साधारण 1 तास फक्त तिकडे थांबतो आणि नंतर खाली डिसेंड करायला सुरुवात करतो. पण तिकडे हे सगळे रील्स वगैरे रेकॉर्ड करायचे होते. सो मी साधारण अल्टिट्यूडवर 6 तास होतो. आणि त्यामुळे खरं तर मला थोडासा परफोरेटेड इयरड्रम्सचा त्रास झालेला. सो मला दोन्ही कानांनी ऐकू येत नव्हतं खाली आल्यानंतर. साधारण 1 हां. आठवडा मला ऐकू येत नव्हतं. सो ते थोडंसं रिकव्हर व्हायला थोडा वेळ लागला आणि बाकी इथे आल्यानंतर सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला या सगळ्या गोष्टींना. सो ते सगळं सध्या मी एन्जॉय करतेय, थोडी रिकव्हर होतेय. सो आता सध्या तरी पुढचं काही डिसाईड केलेलं नाहीये. ते एकंदरीत फॅमिलीकडून आणि फ्रेंड्सकडून कसा रिस्पॉन्स येतोय? खूपच उत्तम. इनफॅक्ट पहिल्यांदी ऑब्व्हियसली घरच्यांना पण एवढंच माहिती होतं, की मी फिरायला चालली आणि जनरल एक ट्रेक करून येणार आहे वगैरे. आणि घरी आल्यानंतर आई आणि माझा मोठा भाऊ ते खूप खुश झाले जेव्हा त्यांना कळलं, की अप्रुव्हल मिळालंय. आणि लहानपणापासून त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे माझ्या डान्सला किंवा ह्या फील्डमध्ये येण्यासाठी त्यांनी बरंच सपोर्ट केलेला आहे. सो ऑब्व्हियसली ते खूप खुश होते, की इतक्या वर्षांचं चीज झालं असं म्हणायला हरकत नाही. सो ओव्हरऑल एव्हरीबडी वॉज रिअली व्हेरी हॅपी. तर आता पुढे आम्हाला मीरा कशी दिसायला मिळणार आहे का? टेलिव्हिजनमध्ये, मूव्हीजमध्ये दिसणार आहे का मीरा? अं, माझ्या 2 वेब सीरीज येतात. एक एम-एक्स प्लेअरवर इंदोरी इश्क नावाची एक वेब सीरीज येतेय. ती टेंटेटिव्हली ऑगस्ट किंवा सप्टेंबरला रिलीज होईल. हं. त्याच्यानंतर ऑरेंज लिली नावाची एक वेब सीरीज केलेली आहे. पण त्याचा प्लॅटफॉर्म आता मी रिव्हील करू शकणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्या एप्रिलमध्येच एक मी प्रोजेक्ट घेऊन येते, पण त्याच्याबद्दल आता मला सांगायला अलाउड नाहीये. पण लवकरच मी तुम्हाला कुठल्यातरी एका प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे एप्रिलपासूनच. आणि अपार्ट फ्रॉम दॅट एक फिल्म करते आता भोपाळला. हिंदी फिल्म आहे. त्याच्यानंतर एक मराठी फिल्म रेडी आहे. काही गाणी रेडी आहेत. सो बऱ्यापैकी कंटेंट रेडी आहे. काही-काही शूट चालू आहे सध्या. सो येस, लवकरच वेगवेगळ्या तुम्हाला रोल्समध्ये मी दिसणार आहे. ओके. तर आता मला एक जाता-जाता प्रश्न विचारायला आवडेल, की तुला रिएलिटी शोमध्ये यायला आवडेल का? फॉर एक्झाम्पल बिग बॉस वगैरे किंवा डान्स रिएलिटी शो? बिग बॉससाठी खरं तर पहिल्या 2 सीझन्सला विचारणा झालेली. पण पहिल्या सीझनला ॲक्चुअली मी मेंटली प्रिपेअर्ड नव्हते, की मला खरंच हे करायचंय, नाही करायचंय. कारण बिग बॉस कधीच बघितलं नव्हतं. हिंदी पण कधीच बघितलं नव्हतं. आणि पहिलं जेव्हा मराठी बिग बॉस जेव्हा येणार होतं, तेव्हा मी ॲक्चुअली मला नक्की काय घडतं तर मी काहीच बघितलं नव्हतं. सो आय वॉजंट शुअर अबाउट इट. सो तेव्हा मी नाही म्हटलं. सेकंड सीझनला जेव्हा विचारणा झाली, तेव्हा नेमकं माझ्या भावाचं लग्न होतं, माझ्या सख्ख्या भावाचं. आणि ते मला कोणत्याही प्रकारे मिस करायचं नव्हतं. सो तेव्हा मी ते क्लॅश होत आहे या कारणासाठी मी करू शकले नाही. पुढचं बिग बॉस जर का येणार असेल तर मला माहिती नाही अजून अजून तरी काही असं ठरवलं नाही की मला खरंच करायला आवडेल नाही आवडेल. मला अजून काही असं डोक्यात नाहीये. आणि कमिंग टू डान्स रिएलिटी शोज तर डान्स रिएलिटी शोज ऑलरेडी झालेत बऱ्यापैकी आणि मला वाटतं आता मी ऍक्टिंग फील्ड एक एक्सप्लोर करतेय तर आय एम हॅपी इन दॅट. पण तरी काही सांगता येत नाही म्हणजे अपॉर्च्युनिटी आली तर नक्कीच विचार करायला हरकत नाही. बघू. ओके, वॉव! जाता-जाता फॅन्स आणि व्ह्यूअर्सना काय सांगशील? तुम्ही सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आतापर्यंत मला.
माझ्या प्रत्येक प्रोजेक्टला तुम्ही अप्रिशिएट केलं, भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम करत राहा, असाच आशीर्वाद देत राहा. कीप सपोर्टिंग, कीप लव्हिंग. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मराठी चस्का फॉर कॉलिंग मी. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय बाय. डन आपलं चालेल. रेकॉर्डिंग सॉरी. आरंभ कर. शुभम स्टॉप कर. तू ते मध्ये कट करशील ना, जे मी जाऊन मध्येच आले ते. कट होणारच आहे का, लाईव्ह नाहीये ना त्यामुळे होईल ते एडिटिंग मध्ये कट.